नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या महाप्रसादाचा मेन दिवस, म्हणजेच की आजच आपला महाप्रसाद आहे. तर आपल्यासोबत आहेत आज आपले मित्र ज्ञानेश्वर देवळे. तर ज्ञानेश्वर देवळे, आजची काय प्रोसेस आहे? आपल्याला आता जायचं ट्रॅक्टर घेऊन. अच्छा. ट्रॅक्टरात 10-12 पोरं न्यायचे. हां. तिथं जाऊन झेंडे रोवायचे. अच्छा. जत्रा भरली तिथं, म्हणजे आले दुकानं गिकानं तिथं जाऊन नाव घेऊ काढायचं रोडवर. हां. तिथून वापस यायचं. वापस आल्यावर इथं जरा थांबायचं 10-15 मिनटं. 2 वाजताकडे प्रसाद घेऊन डबल वापस जायचं. तिकडे मंदिराकडे जायचं. मंदिराकडे तेव्हा वापस. 2-3 वाजता आपला प्रसाद सुरू होईल. चालू होती. तर ठीक आहे, तर चला आपण जाऊया तिकडे. बघू शकता इकडे आपली झेंडा उभारणी चालू आहे. ट्रॅक्टरमध्ये मुले येतं, ते झेंडा उभारण्याकरिता आलेले येतं आणि भरपूर पब्लिक आलेले आहे. आपले इकडे मित्रमंडळी आपली चुना आखण्याकरिता रेडी आहे. जसं की चुना आखणी चालू आहे, लाईन दोरी घेणं चालू आहे, त्याच्यावरती चुना आखल्या जाईल. आणि इकडे पाहू शकता आपले मित्रमंडळ चाललेले चुना घेऊन. ते आखल्याच्या नंतर याच्यामध्ये काय होईल की आपली पंगत बसण्याकरिता हे चुना आखणी चालू आहे आपलं. या लाईन दोरीवरती पंक्ती बसवण्यासाठी इकडे महिला मंडळ अर्धे आणि अर्धे पुरुष मंडळी. बघू शकता झेंडा कसा फडकत आहे. झालेलं आहे वरचं काम. आता खाली इकडे रोडवरती आपल्याला नाव काढण्याकरिता आपली गँग चाललेली आहे. तिथे नाव काढायचं. महाप्रसाद म्हणलं की वांग्याची भाजी, बुंदी आणि पोळी. आपल्याकडे 3च पदार्थ असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. आणि आम्ही 100 कॅना ते 150 कॅना पहिले आणलेल्या होत्या आणि परत आम्ही 50 ते 70 कॅन आणायला चाललो होतो. कारण उन्हाळा म्हणलं की थंड पाणी लागतेच आणि पाणी फिल्टर काही जास्त लांबही नव्हतं. आपल्या फाट्यापासून 2 ते 3 किलोमीटर आहे तांदळी शेवई गाव म्हणून, तिथेच पाणी फिल्टर आहे. 1 नंबर पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना. आणि संपूर्ण कॅन आपल्याला 250 कॅन लागलेले आहे महाप्रसादाला. पुन्हा वापस चाललेलो आम्ही कॅना घेऊन. हे आहेत आपल्या गावातील मुले. हे पण बसलेले आहेत पंक्तीमध्ये, तब्बल 6व्या ते 7व्या पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आहेत. कारण सगळ्या जणांचे बाहेरगावच्या लोकांचे जेवण वगैरे झाले होते
आणि हे यांना पण भूक लागली होती. आम्हाला जेवायला 5 ते 6 वाजले होते, म्हणजेच की 6 वाजता आमची पंगत बसली होती जेवायला. आणि आम्ही जेवण वगैरे मस्तपैकी आमच्या मंडळीनं केलं आणि मी पण केलं जेवण. खूप छान प्रसाद झाला होता, खूप छान जेवण झालं होतं आमचं. बघू शकता आपल्या गावामधील यात्रा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा भरलेली आहे. भरपूर दुकानं आलेले आहेत तिथे. आणि आमचं काय फिरणं झालंच नाही, परंतु मी व्हिडिओच्या कारणाने व्हिडिओ काढायचा होता म्हणून आलो यात्रेमध्ये फिरायला. यात्रेमध्ये फिरायला आलो की गँग पण आली. मग म्हणत आपण बोरं घेतले 4-5 जणांना, मस्तपैकी त्याचा आनंद घेतला. एक जेवणं चालूच होते अशा तऱ्हेने महाप्रसादाचे. झाला होता महाप्रसाद. आम्ही चाललो होतो कॅना नेऊन द्यायला. आणि कॅना नेऊन देताना बघू शकता मित्रमंडळी बम माहोल चालू होता. मित्रमंडळी एका जाग्यात म्हणल्यावर काही विशेष नाही, धिंगाणा मस्ती एक सोबतच होऊन जाते, काही विशेष नाही त्यामध्ये. आणि आम्ही तिथे पोहोचलो. कॅना वगैरे उचलून द्यायला वेगळे, ठेवून द्यायला वेगळे, मोजायला वेगळे, कारण 10 ते 15 जणं आम्ही तिथे आलो होतो गावामध्ये. आणि गावामध्ये आल्याच्यानंतर एक ट्रॅक्टर एक गाडी आपल्या मागे मागे येत होती आणि इथे थांबले. आणि थांबायचं कारण म्हणजे आपला जे महाप्रसाद उरलेला होता ते आपल्याला गावामध्ये वाटायचा होता. तुम्ही पाहू शकता भाजी उरलेले, बुंदी आणि पोळी, आणि वाटप करायला बघू शकता किती पब्लिक आहे. आणि इकडे पोळ्या वगैरे नेणं चालू येतात. 1 कॅरेट बुंदी नेली, 1 कॅरेट पोळी आणि 2 बकेटा भाजी. अशा तऱ्हेने वाढ चालू होती. प्रत्येक घरामध्ये वाढण चालू होतं नेणं. आणि एका ट्रॅक्टरमध्ये मागच्या कॅरेटी उतरवणं चालू होत्या आणि इकडे आपल्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक नेणं चालू होता, म्हणजेच की संपला की त्यांना द्यायचा. अवघ्या अर्ध्या घंट्यात ते पाऊण तासामध्ये आपण संपूर्ण स्वयंपाक वाटलेला. मित्रांनो, कसा वाटला आपला महाप्रसाद आणि आपली गावातील व्यवस्था हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.